नमस्कार मित्रो, माझं नाव प्राध्यापक डॉक्टर गणेश देशमुख. आपल्यापैकी काही लोक मला ओळखतच असतील. यशवंत हा जो विषय आहे त्याची पी पी टी टाकताना मी माझा फारसा परिचय करून दिला नाही. याचं कारण असं की आपल्यापैकी बरेचसे विद्यार्थी मला ओळखत असतील अशी माझी अपेक्षा आहे. परंतु काही विद्यार्थी असे असू शकतं की माझ्या तासाला, कारण मी 2 तास फक्त घेत होतो, त्यामुळं हजर नसतील. त्यामुळे मी आता तुम्हाला थोडासा माझा परिचय विस्तारानं करून देऊ इच्छितो. मी प्राध्यापक डॉक्टर गणेश देशमुख. माझं शिक्षण आहे MA, MPhil, PhD आणि 2 वेळा नीटची परीक्षा मी पास झालो आहे. गेली 31 वर्ष या महाविद्यालयामध्ये मराठी या विषयाचं अध्यापन मी करत आलेलो आहे आणि माझी जवळपास 3 पुस्तकं प्रकाशित आहेत आणि एक पुस्तक आता प्रकाशनाच्या मार्गावर आहे. अनेक शोधनिबंध लेख माझे प्रकाशित झालेले आहेत. महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्तम ग्रंथ म्हणून मला एक पुरस्कारही प्राप्त झाला आहे. याशिवाय अनेकही पुरस्कार प्राप्त झाले. आता हा माझा परिचय झाला, परंतु मुख्य परिचय हा आपल्या अध्ययन आणि अध्यापनातून होणार आहे आणि तो ज्यावेळी आपण प्रत्यक्ष भेटू त्यावेळी तो जास्त होईल. याचं कारण असं की आपण आता एका आभासी दुनियेच्या माध्यमातून भेटतो आहोत. कारण नाईलाज आहे, परिस्थिती वाईट आहे. तुम्हाला माहीत आहे, 100 वर्षानंतर प्लेगनंतर भयंकर प्रकारचा कोरोना नावाचा रोग हा आपल्या इथे नव्हे जगभर हा सगळ्या जगाला ग्रासतोय. मोठे मोठे लोक, अगदी राजकीय लोक, कलावंत यांनासुद्धा त्याने सोडलं नाही. याचं कारण असं आहे की मुळामध्ये जी सुरक्षा असते, शासनानं सांगितली जी त्रिसूत्री आहे, ती त्रिसूत्री जर पाळली नाही तर हा कोरोना आपल्याही घरात येऊ शकतो. ती त्रिसूत्री काय? तर आपण यशवंतच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी थोडंसं सांगितलंच, परंतु आता परत सांगतो की तोंडाला मुखपट्टी बांधणे म्हणजे मास्क मराठीत ज्याला म्हणतात. कारण आता आपण इंग्रजी शब्द एवढे स्वीकारायला लागलो की कोणता इंग्रजी आणि कोणता मराठी कळायलाच नाही लागला आहे. पण मराठीसाठी त्यासाठी शुद्ध चांगला शब्द आहे मुखपट्टी. मुखपट्टी बांधणे, बाहेरून आल्यानंतर हात धुणे साबणाने आणि गर्दीमध्ये न जाणे, बाहेर जाताना आपलं सोशल डिस्टन्स म्हणजे सामाजिक स्वरूपाचं अंतर किमान 6 फुटावरून एकमेकांशी बोलणे. विशेषतः तुम्ही तरुण मुलांना मी सांगू इच्छितो की तुम्ही फक्त तुमचाच प्रश्न नाही, तुमच्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आहे आणि त्यामुळे तुम्ही ही काळजी घ्याल अशी माझी पूर्णपणे अपेक्षा आहे. या वर्षीचा अभ्यासक्रम जो आहे त्याचा परिचय तुम्हाला मी मागच्या S1च्या लेक्चरमध्ये दिलेलाच आहे. आपल्याला जनरल, S1 आणि S2 असे 3 विषय अभ्यासाचे आहेत. तर या 3 विषयाच्या अभ्यासामधला दुसरा जो विषय आहे तो आहे साहित्य विचार, S2. हा विषय नव्याने यावर्षी आपल्याला पहिल्या सत्रामध्ये आहे आणि दुसऱ्या सत्रामध्ये समीक्षा विचार आहे. म्हणजे ग्रंथ जे आपण पाहतो त्याच्यावर कशा प्रकारचं समीक्षा करणं याच्याविषयीचा विचार आहे. तो आपण विस्ताराने कधी तुम्ही दरवर्ग सुरू झाले तर त्यावेळेला मला सांगता येईल किंवा तुम्हाला विद्यापीठाच्या वेबसाईटवरही मिळेल किंवा मी PDF तुम्ही म्हटलात, कोणी फोन केला तर संपूर्ण अभ्यासक्रमाची पाठवू शकेल. त्यानंतर आपल्या अभ्यासक्रमाची उद्दिष्टे काय आहेत? तर भारतीय आणि पाश्चात्य साहित्य विचाराच्या आधारे साहित्याची संकल्पना, स्वरूप आणि प्रयोजन विचार समजून घेणे.
आतापर्यंत काय झालं आहे की तुम्ही छोटे छोटे 12वीपर्यंत एक एक लेख अभ्यासत आलात. नंतर मागच्या वर्षी समकालीन कथा असेल किंवा नंतरच्या काळात एकांकिका असेल, असे 2 पुस्तकं तुम्ही अभ्यासलेत प्राधान्याने की ज्याला जास्त गुण होते. परंतु आता तुम्हाला पुस्तकाऐवजी S1ला पुस्तकं आहेत, परंतु S2ला हा सिलेबस आहे, म्हणजे अभ्यासक्रम आहे. हा अभ्यासक्रम तुम्हाला अनेक पुस्तकाच्या माध्यमातून समजून घेता येतो. त्याच्यामध्ये भारतीय आणि पाश्चात्य साहित्य विचार हा आपल्याला प्राधान्याने लक्षात घ्यायचा आहे आणि त्याच्या आधारानं साहित्य नावाची संकल्पना, तिचं स्वरूप आणि त्याच्या पाठीमागची प्रयोजनं समजून घ्यायची. त्यानंतर लेखक लिहितो तो कसा. लेखकाला काही तिसरा डोळा नसतो. लेखक हा तुमच्या माझ्यासारखाच माणूस असतो, नाही का. आणि म्हणून मग तो निर्मिती कशी करतो याची एक प्रक्रिया आपल्याला या सत्रामध्ये समजून घ्यायची आहे. त्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की साहित्याची भाषा ही आपल्याला जरा वेगळी वाटते. म्हणजे खांडेकरांचं साहित्य वाचलं तर मोत्यासारखी सुभाषितं त्याच्यातून वेचून घ्यावी असं आपल्याला वाटतं. किंवा मंगेश पाडगावकरांची कविता असेल जी तुम्हाला मागच्या ह्याच्यामध्ये मी ऐकवली, तर अशी भाषा ती असते. याच्यामध्ये प्रतीकं असतात, प्रतिमा असतात. अत्यंत छोट्या कमी शब्दामधून प्रचंड मोठा विचार हा लेखक सांगण्याचा प्रयत्न कवितेच्या माध्यमातून करत असतो आणि तेच साहित्य, त्याला अपवाद नाही. साहित्यामध्ये प्रत्येक लेखक, प्रत्येक म्हणजे प्रकार याच्यानुसार एक शैली त्या त्या प्रकाराची असते. तेही आपल्याला या अभ्यासक्रमात समजून घ्यायचं आहे. आता अभ्यासक्रमाचा तपशील काय आहे या पुनर्रचित अभ्यासक्रमाचा, तर पहिला घटक आहे आपल्याला एकूण 3 श्रेयांकामधून, 3 प्रकरणामधून 3 श्रेयांक ज्याला असतील त्याच्यामधून हा अभ्यासक्रम अभ्यासायचा आहे. त्याच्यामध्ये पहिल्या प्रकरणाचं नाव आहे साहित्याचं स्वरूप आणि प्रयोजन. आता याच्यामधला पहिला घटक काय आहे. पहिल्या घटकामधला उपघटक साहित्याची संकल्पना. म्हणजे भारतीय लोक असतील, पाश्चात्य असतील, त्यांनी साहित्याविषयी काही एक व्याख्या केलेल्या आहेत. आता साहित्याची परिपूर्ण व्याख्या जगात आजपर्यंत कोणी केलेली नाही, परंतु या अनेक व्याख्यानाम अनेकता अशा काही गोष्टी असतात की ज्याची व्याख्या करता येत नाही, ज्या अमूर्त गोष्टी असतात. उदाहरणार्थ साहित्य म्हटलं तर मग काय, कशाला साहित्य म्हणायचं. साहित्य हा शब्द अनेक ठिकाणी वापरला जातो. उदाहरणार्थ इथे अंत्यविधीचे साहित्य मिळेल, किराणाचे साहित्य मिळेल, इथेही साहित्य शब्द वापरला जातो. परंतु आपल्याला इथं अभिप्रेत आहे ते ललित साहित्य. ललित याचं असतं सुंदर असतं ते. तर त्याच्या संदर्भात आपल्या भारतीय आणि पाश्चात्य अभ्यासकांनी, समीक्षकांनी काही व्याख्या केलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला बघायचं काय याच्यामध्ये, साहित्यातून जो अनुभव व्यक्त होतो त्याचे विशेष काय, काय काय विशेष आहेत. पहिला प्रश्न आहे त्याच्यामधला की लेखक काही आभाळातून पडलेला नसतो. तो माझ्यासारखा माणूस असतो आणि तो वास्तवातून अनुभव घेतो आणि त्याच्यामध्ये काहीतरी थोडंसं त्याचं मनाचं कल्पित याचं मिश्रण करतो आणि मग तुमच्यापुढं एखादी कथा, कादंबरी किंवा कविता ही तुमच्यापुढं तो ठेवत असतो. तर त्या दोघांचे संबंध कसे आहे, म्हणजे कोणत्याही साहित्य प्रकारात किती वास्तव असतं आणि किती कल्पित असतं याचा शोध आपल्याला या मुद्द्यामध्ये घ्यायचा आहे. दुसरं, या अनुभवामध्ये काय काय गोष्टी असतात, त्याची वैशिष्ट्य काय आहेत, तर त्याच्यामध्ये संवेदनात्मकता असते, भावनात्मकता असते, वैचारिकता असते, सेंद्रियत्व म्हणजे ऑर्गॅनिक युनिटी ज्याला म्हणतात इंग्रजीमध्ये, तर ते सेंद्रियत्व असतं, सूचकता असते, विशिष्टता असते आणि विश्वात्मकता ही त्याच वेळेला असते. तर या अनुभवाचे सगळे विशेष विस्तारानं आपल्याला समजून घ्यायचे आहेत. दुसरं, साहित्याच्या निर्मिती पाठीमागचं प्रयोजन जे आहे, म्हणजे लेखक का लिहितो, तर त्याच्याविषयी काही
आपल्या लोकांनी, भारतीय लोकांनी आणि बाहेरच्यांनी काही आडाखे बांधलेले आहेत. तर त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आपल्याला समजून घ्यायचा की प्रयोजन म्हणजे काय. प्रयोजन म्हणजे काय, तर लेखक का लिहितो. आता याच्या संदर्भात मम्मट या नावाचे पंडित, संस्कृत पंडित आपल्याकडे होऊन गेले, ज्यांनी काव्यप्रकाश नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. त्यांनी एका 2 ओळीत आपली प्रयोजनं सांगितलेली आहेत. ती प्रयोजनं आपल्याला बघायची आहेत. तसेच पाश्चात्यांनी काही प्रयोजनं सांगितलेली आहेत, बाहेरच्या देशातल्या लोकांनी, की लेखक लिहितो याचं कारण इच्छापूर्ती होणं, जिज्ञासा तृप्ती होणं, विरेचन, आत्माविष्कार, अनुभवविश्वाची समृद्धी, स्वप्नरंजन, उद्बोधन, प्रचार, मनोरंजन, आनंद या सर्व प्रयोजनांचा विचार एका पातळीपर्यंत आपल्याला करायचा आहे. दुसरा जो घटक आहे तो म्हणजे साहित्याची निर्मिती प्रक्रिया. म्हणजे लेखक त्याच्या निर्मितीच्या वेळेला त्याची अवस्था काय असते. तर त्याच्यासाठी प्रत्येकजण तर काही लेखक होत नाही असं तुमच्या लक्षात येईल. प्रत्येकजण तर काही तेंडुलकर होत नाही. मग प्रत्येकाजवळ निसर्गाने किंवा तुमचा विश्वास असेल तर अज्ञात अशा शक्तीने त्याच्याजवळ काही गोष्टी दिलेल्या असतात. त्याच्यापैकी आहे एक प्रतिभाशक्ती जी लेखकाजवळ असते. त्याचबरोबर दुसरी शक्ती असते कल्पनाशक्ती, तिसरी शक्ती असते स्फूर्ती आणि चौथी शक्ती असते चमत्कृती. या 4 शक्तीमुळं आपल्याला हे त्याचं साहित्य हे वास्तवापेक्षा वेगळं वाटतं आणि वास्तवही वाटतं. तर त्याचं स्वरूप, त्याची संकल्पना आणि या शक्तींचं कार्य हे इथं आपल्याला समजून घ्यायचं आहे. आता याच्यामध्येच साहित्याच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये साहित्यकाचं व्यक्तिमत्व हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. की लेखकाचं व्यक्तिमत्व कसं असतं किंवा त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये काय गुण असावेत. तर त्याच्यामध्ये संवेदन क्षमता असावी लागते, म्हणजे सेन्सिटिव्हिटी. ती काय आहे ते विस्तारानं मी नंतर सांगेल. शैशववृत्ती म्हणजे लहान बाळ जसं वागतं, शिशु, तशा प्रकारच्या वृत्तीनं त्यानं जगाकडे बघितलं पाहिजे. त्याचा अनुभव समृद्ध असला पाहिजे, म्हणजे अनुभव समृद्धी. त्याच्याकडं तो ज्या विषयावर लिहितो त्याच्याविषयीची माहिती पाहिजे, म्हणजे विद्वत्ता पाहिजे. आणि एकूण त्याचा साहित्यिकाचा जीवनविषयक आणि साहित्यविषयक दृष्टिकोन काय आहे हे सुद्धा महत्त्वाचं असतं. त्याच्या साहित्यकृतीवर त्याचा परिणाम हा निश्चितपणे होत असतो, तेही आपल्याला समजून घ्यायचं आहे. तिसरा आणि अंतिम घटक जो आहे महत्त्वाचा, तो आहे म्हणजे साहित्याची सामाजिकता व भाषा. आता याचे उपघटक 3 आहेत. आपल्याला इथे पहिला मुद्दा समजून घ्यायचा आहे की आणि साहित्य आणि समाज यांचे परस्पर संबंध कशा स्वरूपाचे असतात. कारण साहित्य ही कोणत्याही समाजाची निर्मिती असते आणि ती अक्षर असते. अक्षर म्हणजे क्षर होत नाही ते, म्हणजे नाश पावत नाही ते. तर तुम्हाला असं लक्षात येईल की आपल्याला सिंधू संस्कृती असेल, ऋग्वेदकालीन संस्कृती असेल, उपनिषद असतील, पुराणं असतील, या काळातली संस्कृती समजून घ्यायची असेल तर त्या काळातलं काहीच आपल्याजवळ आज जीवन उपलब्ध नाही आहे. प्रत्यक्ष चित्र नाही आहेत, त्याचे अनुभव नाही आहेत. तर त्याच्यासाठी आपल्याला पुस्तकांकडेच जावं लागतं. याचं कारण साहित्य आणि समाज यांचे संबंध घनिष्ठ असतात. ते कसे असतात ते आपण बघणार आहोत. त्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की जीवनमूल्य आणि साहित्यमूल्य. जीवनामध्ये आपण जगत असताना आपण काही एक मूल्य विचार, व्हॅल्यू घेऊन जगत असतो. तसंच साहित्यामध्येही काही व्हॅल्यूज, मूल्य असतात. तर ती जीवनमूल्य आणि साहित्यमूल्य यांच्यामधले फरक काय आणि त्यांचा परस्पर संबंध काय. तिसरा मुद्दा असा तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा की तुम्ही साहित्य वाचन करता किंवा कुठलंही पुस्तक वाचता तर त्याची प्रक्रिया काय आहे.
आणि मुळात आवश्यकता काय. काय होतं, तुम्ही बरोबर बरोबर वाचत जाता आणि मग परीक्षेच्या वेळेला म्हणजे आता तुम्ही जवळपास 19-20 वर्षाची झालेले आहात. तुम्ही आत्तापर्यंत कित्येक परीक्षा दिल्या म्हणजे काय, घोकायचं आणि ओकायचं, बरोबर आहे. तर तसं नसतं मित्रो. साहित्य वाचनाची प्रक्रिया ही वेगळी असते आणि त्याच्यासाठी तुम्ही काय काय काळजी घ्यायला पाहिजे, म्हणजे आवश्यकता काय, हे आपण या तिसऱ्या प्रकरणाच्या पहिल्या घटकामध्ये बघणार आहोत. त्यानंतर साहित्याची भाषा आपल्याला वेगळी वाटते. म्हणजे तुम्ही सायन्सची भाषा पाहिली हां, तर ती वेगळी वाटते. तर आपल्याला साहित्याच्या भाषेचं वेगळेपण इथं समजून घ्यायचं आहे. तर त्याचं वेगळेपण काय आहे, तर पहिलं वेगळेपण आहे की साहित्याच्या भाषेमध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की जो आपण शब्द वापरतो त्याचा जो अर्थ असतो त्याचा वक्र व्यापार म्हणजे त्याच्यापेक्षा वेगळा असा व्यापार किंवा अर्थ तिथं वापरला जातो. त्याच्यासाठी अलंकार असतील, प्रतिमा असतील, प्रतीकं असतील, प्राककथा असतील, म्हणजे ज्या इतिहास काळात घडून गेल्या, ज्याचा पुरावा आपल्याजवळ नाही आहे, परंतु आपल्या समाजामध्ये ज्या आख्यायिका आहेत त्या, आणि वक्रोक्ती म्हणजे जे सांगायचं आहे त्याच्यापेक्षा वेगळ्या शब्दात सांगायचं आहे, ते सगळं विस्तारानं आपण समजून घेणार आहोत. तिसरा मुद्दा जो आहे या प्रकरणामधला तो आहे शैलीविषयक स्थूल चर्चा. याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की प्रत्येक लेखकाची शैली वेगळी असते, प्रत्येक आशय जसा असेल त्याची शैली वेगळी असते आणि साहित्य प्रकार जसा असेल त्याची शैली वेगळी असते. तर या 3 घटकांना अनुसरून आपण विस्तारानं त्याची चर्चा यापुढे करणार आहोत. तर आपण याच्यासाठी फार पुस्तकं वाचण्याची गरज नाही. मी तुम्हाला नोट्स किंवा पी डी एफद्वारे तुम्हाला मोबाईलवर सुद्धा नोट्स पाठवू शकेल. प्रत्यक्ष तुम्ही येऊन कधीतरी एकटे येऊन विभागातूनही नोट्स घेऊन जाऊ शकाल. परंतु जास्त अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला महत्त्वाचे 2 पुस्तकं वाचणं मात्र आवश्यक आहे. एक पहिल्यांदा वाचायचे ते साहित्य विचार, म्हणजे ज्यांना अधिक गुण मिळवायचे, त्यांना 90-95 गुण, 5 तर आपण होणारच आहोत, 50-60 गुण सगळ्यांनाच मिळणार आहेत. पण जे तुमच्यापैकी महत्त्वाकांक्षी तरुण आहेत, विद्यार्थिनी आहेत, त्यांना असं वाटतं की आपण अधिक गुण मिळवू. आणि लक्षात घ्या, हे सगळे गुण तुम्हाला पदवी परीक्षेच्या गुणामध्ये धरले जाणार आहे, बरोबर आहे, आणि ते कायमस्वरूपी राहणार आहेत. आणि म्हणून जास्तीत जास्त गुण मिळवावे तुम्ही, अशी माझी इच्छा आहे. आणि त्या दृष्टीनं आम्ही, माझं सहकारी प्राध्यापक डॉक्टर विठ्ठल लंगोटे, आम्ही सगळ्या प्रकारचं सहकार्य करायला तयार आहोत. पहिलं पुस्तक मी सांगेल साहित्य विचार, हे भालचंद्र खांडेकरांचं तुम्ही वाचावं. ते संपूर्णपणे अभ्यासक्रमावर नाही आहे, परंतु त्याची भाषा आणि उदाहरणं खूप त्याच्यामध्ये दिलेली आहेत. त्यातलं जे कंटेन आहे ते तुम्हाला समजायला सोपं जाईल. आणि अभ्यासक्रमानुसार मग तुम्ही अरविंद वामन कुलकर्णी यांचं साहित्य विचार हे पुस्तक वाचायचं आहे. आणि मग इतरही काही पुस्तकं वाचली तरी हरकत नाही, ज्यांना अधिक अभ्यास करायचा आहे. तर यानंतर पुढच्या आपल्या सत्रामध्ये आपण पहिल्या प्रकरणातील काही घटकांवर विचार करणार आहोत. आपल्याला गिरमकर सरांनी माझा नंबर दिलेलाच असेल, तुम्ही तो नोट केला असेल, तरीही तो लिहून घ्या. 94 20 63 99 55. 94 20 63 99 55. 9420639955. बरोबर आहे. आपल्यापैकी सगळ्यांनी हा नंबर लिहून घ्यावा आणि अभ्यासक्रमाच्या संदर्भात नव्हे तर व्यक्तिगत, कौटुंबिक
किंवा महाविद्यालयाच्या संदर्भात, ग्रंथालयाच्या संदर्भात कुठलीही अडचण आली तर आपण मला संपर्क करायचा आहे या नंबरवर. आणि आपण निश्चिंत राहायचं आहे. आपल्याला आणि आपल्या समाजाला, कुटुंबाला सुरक्षित ठेवायचं आहे. एक 3 महिने आपल्याला आभासी वर्गातून जवळपास हा सगळा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे आणि तुम्हाला घरीच राहून अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे. पुढच्या पी पी टीमध्ये किंवा लेक्चर्समध्ये आपण जरूर पहिल्या घटकावर भेटू. धन्यवाद. ओके.